नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. बुलेटिनची सुरुवात आत्ताच्या एका मोठ्या बातमीने. येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी हे वक्तव्य केलंय. काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही असंही शरद पवार म्हणाले आहेत. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरू विचारसरणीचे आहोत असं शरद पवार यांनी म्हटलंय. समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबाबत ठाकरे देखील सकारात्मक असल्याचं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. आताची मोठी बातमी आहे. मध्ये सुद्धा चर्चा सुरू होत्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या, पण ते वृत्त त्या चर्चा फेटाळल्या होत्या शरद पवारांनी. पण आता या मुलाखतीनंतर या चर्चा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. काय म्हटलंय पवारांनी? येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात. काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरूंच्या विचारसरणीचे आहोत. वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेस सोबत आहोत. यावर कोणताही निर्णय सामूहिकपणे घेतला जाईल. समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्यास ठाकरे देखील सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरेंची विचारसरणी आमच्यासारखीच आहे. अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. एका वृत्तपत्राला शरद पवार यांनी मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य दिलंय. याबद्दल आणखी माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी योगेश बोरसे आता आपल्यासोबत आहे. योगेश, काय अर्थ काढायचा शरद पवारांच्या वक्तव्याचा? सौरभ, शरद पवारांचं हे मोठं विधान म्हणता येईल, कारण काही दिवसांपूर्वीच पुण्यातल्या शरद पवार यांच्या निवासस्थानी अर्थात मोदी बागेमध्ये शरद पवार गटाच्या आमदार खासदारांची, त्यांच्या काही प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होईल अशा या संदर्भातल्या चर्चा या सुरू झाल्या होत्या. मात्र या चर्चांना दुजोरा कुठल्याही पद्धतीने शरद पवार गटाकडून देण्यात आला नव्हता. हे वृत्त फेटाळण्यात आलं होतं. मात्र आता खुद्द शरद पवारांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे एकूण स्पष्ट होताना दिसतंय की प्रादेशिक पक्ष आहेत जे काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, ज्यामध्ये त्यांच्या पक्षासंदर्भात सुद्धा विचारणा केली असता त्यांच्या पक्षाची विचारधारा सुद्धा नेहरू गांधींसारखीच आहे किंवा त्याच विचारसरणीवरती आहे. त्यामुळे कदाचित शरद पवार गट सुद्धा काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो का, याचे संकेत कुठेतरी शरद पवार देतात का, अशा पद्धतीचं ही बातमी आहे. त्यामुळे निश्चितच ज्या पद्धतीने मधल्या काळात ज्या काही चर्चा सुरू होतात त्या चर्चेला दुजोरा देणारी ही मुलाखत शरद पवारांची आहे. मात्र या संदर्भातला जो काही निर्णय असेल तो सामूहिक पद्धतीने घेतला जाईल असं सुद्धा शरद पवार म्हणायला विसरले नाहीयेत. या बातमीमध्ये किंवा या वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी हे स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे भविष्यात कदाचित शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होईल का, या संदर्भातल्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहे. योगेश, आणखी एक प्रश्न उपस्थित होतो की उद्धव ठाकरे यांची विचारसरणी आपल्यासारखीच असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. वास्तविक उद्धव ठाकरे म्हणजे आपण जर बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसेना बघितली तर ती काँग्रेसची टीकाकार राहिलेली आहे. काँग्रेसच्या पारंपरिक विचारांचा विरोध केलेला आहे शिवसेनेनी. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर या निमित्त विरोधकांच्या हातात कोलीत मिळू शकता का टीका करण्यासाठी? अगदी निश्चितच सौरभ, ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांची विचारधारा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती किंवा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन उद्धव ठाकरे काम करताना आपल्याला पाहायला मिळते किंवा त्यांची पक्षाची विचारधारा सुद्धा हिंदुत्वावरती आहे. मात्र आज ज्यावेळी शरद पवार एका वृत्तपत्राला मुलाखत देतात त्यावेळी त्यांची विचारसरणी सुद्धा आमच्या सारखीच आहे अशा पद्धतीचं त्यांचं विधान आहे. मात्र या विधानाशी कदाचित उद्धव ठाकरे सुद्धा सहमत होणार नाही. एकूण महाविकास आघाडीची स्थापना ही शरद पवारांनी केली, ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना सुद्धा सहभागी झाली होती. मात्र आज ज्यावेळी शरद पवार अशा पद्धतीचं विधान करतात त्यावेळी निश्चितच विरोधकांना आणि खास करून भाजपच्या नेत्यांना हे आयतं कोलीत मिळणार आहे. कारण सातत्याने उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावरती टीका केली जाते किंवा प्रश्न उपस्थित हा विरोधकांकडून केला जातो. त्यामुळे शरद पवारांकडून अशा पद्धतीचं विधान आल्यानंतर विरोधक निश्चितच यावर टीका करतील किंवा एकूणच ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंना खिंडीत गाठण्याचं काम विरोधकांकडनं केले जाईल. मात्र ज्या पद्धतीने जनता पक्षाची स्थापना ही 1977 मध्ये शरद पवारांनी केली किंवा एकूण त्यावेळी केली होती, आज त्याचंच उदाहरण शरद पवारांनी या मुलाखतीमध्ये दिलेलं आहे. कदाचित निवडणुकानंतर 4 जून नंतर जी काही परिस्थिती उद्भवणार आहे त्यामुळे जनता पक्षासारखी परिस्थिती जर उद्भवली तर आम्ही सर्व पक्ष एका विचारसरणीचे पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करू असं सुद्धा शरद पवार या मुलाखतीमध्ये म्हणतात. त्यामुळेच कदाचित उद्धव ठाकरेंना सोबत घेण्यासाठी अशा पद्धतीचं विधान शरद पवारांनी या मुलाखतीमध्ये केलेलं आहे. कारण उद्धव ठाकरेंची विचारधारा आणि एकूणच या सर्व इतर पक्षांची विचारधारा यामध्ये मोठा फरक आपल्याला पाहायला मिळतो. एकूणच धर्मनिरपेक्षची भूमिका
किंवा ज्या एकूण या दोन्ही पक्ष घेऊन जातात, तर उद्धव ठाकरे ही हिंदुत्वाची भूमिका सातत्याने मांडताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या शरद पवारांच्या विधानावरती निश्चितच वाद होण्याची शक्यता आहे किंवा टीका होण्याची शक्यता आहे. सौरभ. बरोबर. आणि त्याचबरोबर सावरकरांच्या बद्दल सुद्धा काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट यामध्ये प्रचंड वैचारिक तफावत सुद्धा दिसते आणि ती दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी उघड उघड बोलून सुद्धा दाखवलेली आहे. आत्ताची एक महत्वाची बातमी आहे, वैचारिक दृष्ट्या अनेक प्रादेशिक पक्ष त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे सुद्धा समविचारी असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असंही शरद पवार यांनी म्हटलंय. तर काय म्हणाले शरद पवार आपण पुन्हा एकदा पाहूयात. येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात. काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही, वैचारिक दृष्ट्या आम्ही गांधी नेहरूंच्या विचारसरणीचे आहोत. वैचारिक दृष्ट्या आम्ही काँग्रेस सोबत आहोत. यावर कोणताही निर्णय सामूहिकपणे घेतला जाईल. समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्यास ठाकरे देखील सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरेंची विचारसरणी आमच्या सारखीच आहे असंही शरद पवार यांनी म्हटलंय.